नमस्कार. मोरिया फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत मी श्रीमती सपना गायकवाड, ज्येष्ठ लेखक व अभिनेते प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे लिखित वऱ्हाड निघाले लंडनला या एकपात्री नाटकातील बाप्पाची बायको हिचे पात्र साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. गेला ना तिकडं? अगं बाई, अजिबात कामाला हात लावत नाही, कामाला हातच लावत नाही. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर 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 हिंडती. असं भासती जसं कामाचा डोंगर उचलायला गेली. पण सांगता कुणाला? आपल्याला बोलता येत नाही. तोंड धरून बुक्क्याचा मार चाललाय. पण सांगता कुणाला? कसं तरी दिवस काढायचं झालं. अरे कंटाळले मी या घरात. शपथ खोटं नाही सांगत. अजिबात काम करत नाही. बरं बोलायला जावं तर नाकावर माशी बसू देत नाही. स्वभाव तर माहितीच आहे तुम्हाला कसा आहे ते. बोललं की फुस, बोललं की फुस, बोललं की फुस. अगं काय हे, हीच एक नणंद एका जगात. नणंद झाली म्हणून काय झालं? डोक्यावर मिऱ्या वाटायच्या का? आता परवा मी यांना म्हणले मी यांना वंच काही काम करत नाही. आपलं हक्काचं माणूस म्हणून मी सांगायला गेले तर माझ्यावरच ओरडले. म्हटले चुप बोलू नको, चुप बोलू नको, चुप बोलू नको. इतके बोलले बाई मला फड फड फड. आपला हक्काचा माणूस म्हणून सांगायला गेले तर मेला आपलं हे सोंगास. आता परवाचीच गोष्ट सांगते तुला. आमच्या घरात की नाही सत्यनारायण झाला. सत्यनारायण ग. अगं झाला की नाही, एकतर होय तरी म्हण, नाही तर नाही तरी म्हण. झेंडू फुटल्यासारखं काय बघती माझ्याकडं? अगं तिकडं काय बघती? तिला घाबरती का काय तू? मी हाय ना, फक्त ती आली का सांग म्हण. घरात सत्यनारायण झाला तर ही बाई सगळीकडे सांगत फिरत होती, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला. हिच्यामुळे सत्यनारायण रजा घेऊन वरून खाली आला. काही चांगलं झालं का माझ्यामुळे झालं, चांगलं झालं का माझ्यामुळे झालं. अगं काही कधी नव्हे ते यंदाच्या वर्षी प्रमोद भाऊजी शाळेत पहिल्या नंबरने पास झाले. तर ही बाई सगळीकडे सांगत सुटली, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरने पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरने पास. हिच्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरने पास. मेली. यंदाच्या वर्षी की नाही पाऊस भरपूर झाला माय. शेतात हरभरा असा टर्रारून वर आला. तुला सांगते हे असा दाना टाना नाना. ही बाई गावात सगळीकडे सांगत सुटली, माझ्यामुळे हरभरा टारारून वर, माझ्यामुळे हरभरा टारारून वर, हिच्यामुळे हरभरा टारारून वर. हरभरी मेली. अगं एवढंच काय, तुला सांगते सुलवंतांना की नाही लेकरू झालं. ही बाई कशाचं श्रेय घेईल काही सांगता येत नाही बाई. लंडनला जायचं हे कळल्यापासून तर मला काही सुधरतच नाही बाई. शपथ खोटं नाही सांगत. माझे तर हातपाय असे गळगळच पडायले. आत्ता मोरीमध्ये गेले आणि भरलेलं तांब्या माझ्या हातातून बत्कन माझ्या पायावर पडला. माझ्या छातीत नुसतं धड धड. कसं होईल काय, कसं होईल काय, कसं होईल काय होईल. तुझ्या छातीत धडधड तर माझ्या छातीत लक 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 होते. अहो बाई, तुमच्या छातीत धडधड, हिच्या छातीत लकलक तर माझ्या छातीत चमचम चमचम चमचम. चला रे, आवरलं का? ए मेन घुमे, आवर ना पटकन, आवर. काय म्हणले तुम्ही मला? काय म्हणले? मेन घुमे? कोणत्याही कार्याला माझी माहेरची माणसं आली की त्यांच्या समोर टचकन बोललंच पाहिजे का? मेन घुमे, टेन घुमे नीट नाही बोलता येत का? म्हणजे आलेल्या माणसांना असं वाटतं कमी इथं आल्यावर मतिमंदच झाले. तुम्ही लावता का कोणत्या कामाला हात लावता? तुम्ही नुसतं ह्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर गुरगुर हिंडता आणि फौजदारीसारखे चौकशा करता. काय म्हणाली तू? काय म्हणाली मला तू? फौजदार कोणाला म्हटली तू? तुम्हाला. मी तुम्हाला फौजदार नाही म्हटलं काय, फौजदारासारखं म्हटलं. आणि तुम्ही काय होताय फौजदार? तुम्ही नुसतं माझ्या भोवतीच गुरगुर करा आणि बाहेर गेले की शेपूट घाला. सांगताय दिमाग. बरं झालं का सगळं? काय पाहिजे तुम्हाला? झालं का सगळं? काय पाहिजे? मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्या का? अहो घेतल्या ना. माझ्या चड्ड्या घेतल्या का? अहो घेतल्या ना. तुझ्या चड्ड्या? अहो तिकडे जरा खोल्यांमध्ये जाऊन बघा. नवरे उत्साहात बायकांना काय काय विचारतायत ते. मणिमंगळसूत्र घेतलं का? कंठीमाळ घेतली का? बोरमाळ घेतली का? चपलाहार घेतला का? चंद्रहार घेतला का? पाटल्या घेतल्या का? बांगड्या घेतल्या का? बुगड्या घेतल्या का? ठुश्या घेतल्या का? राणीहार घेतला का? कर्णफुलं घेतली का? मेखला घेतला का? नथ घेतली का? छल्ला घेतला का? बरा चला आवरा आता पटकन. मी की नाही कुंकू लावते निघतेच पहा. आता लग्न कार्य म्हटलं की थोडंफार मागे पुढे होतच
चला ना आता. हो हो चला चला, ठीक आहे निघतेच. नाही कोण म्हणते निघतेच, पहा नाही कोण. अहो चला ना आता. अशी येऊ का पांढऱ्या कपाळांनी? तिथं गेल्यावर कोणी विचारलं तुम्ही आहात की गेले तर काय सांगू? पाहिजे ना तुमच्या नावाचा बिल्ला. धन्यवाद.